मुंबईच्या महापालिकेत आज जे घडलं ते केवळ एक शपथविधी नव्हता. तो होता सत्तेचा भूकंप, ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती, ज्यावर शेवटच्या क्षणापर्यंत कुणाचाच विश्वास बसत नव्हता. तो प्रसंग काही मिनिटांपूर्वी प्रत्यक्षात घडला. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात इतिहास घडत होता आणि त्या इतिहासाचं केंद्रबिंदू एकच नाव होतं: उद्धव ठाकरे. अवघ्या 5 मिनिटांपूर्वी ठाकरेंनी मुंबई जिंकली आणि संपूर्ण राजकीय गणित एका झटक्या पलटून पडलं. सभागृहात एकीकडे जल्लोष उसळत होता, तर दुसरीकडे प्रचंड तणाव पसरलेला होता. माध्यमांचे कॅमेरे क्षणाक्षणाला हालचाली टिपत होते. नगरसेवकांच्या कुजबुजीतून अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती आणि अनेक मोठ्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव लपवता येत नव्हता. कारण जे घडत होतं ते नेहमीचं नव्हतं, ते असं होऊच शकत नाही या गटातलं होतं. पण अखेर प्रश्न एकच उभा राहतो: संख्याबळ कमी असताना ठाकरेंनी ही बाजी कशी मारली? महापौर पदाची शपथविधी इतक्या सहज कसा पार पडला? यामागे नेमकं काय घडलं? उत्तर एकाच शब्दात आहे: गुप्त बैठक. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या 3 अत्यंत वजनदार नेत्यांमध्ये पडद्यामागे झालेली ही गुप्त बैठक आणि त्यातून आखलेली अचूक रणनीती, यामुळेच हा चमत्कार घडू शकला. कालपर्यंत चित्र पूर्णपणे वेगळं होतं. महापौर कोण होणार हे वेळ ठरवेल असंच सगळ्यांना वाटत होतं. कुणाला भाजपचा आत्मविश्वास दिसत होता, कुणाला शिंदे गटाचं वजन जास्त वाटत होतं, तर काहींना एखादा अनपेक्षित चेहरा पुढे येईल असंही वाटत होतं. पण ठाकरेंनी शेवटचा डाव टाकला आणि सगळा खेळच बदलला. कारण आता कोणतीही अटकळ उरलेली नव्हती. थेट शपथविधीची बातमी समोर होती. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली. अवघ्या काही मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदेंनी केलेलं एक वक्तव्य आणि त्यानंतर समोर आलेली खरी बाजू, यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरून गेलं. सुरुवातीला कुणाचाही विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मुंबईच्या हितासाठी आणि स्थैर्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत, तेव्हा राजकीय समीकरणं कोसळली. कालपर्यंत जे एकमेकांचे कट्टर विरोधक होते, जे एकमेकांवर जहेरी टीका करत होते, ते आज एकाच मंचावर दिसले. शिंदेंच्या या एका निर्णयामुळे ठाकरेंचा विजय सुकर झाला आणि सत्तेची आकडेमोड एका क्षणात बदलली. पडद्यामागे सुरू असलेल्या त्या गूढ बैठकीमुळेच मुंबई महापालिकेच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. आजचा दिवस मुंबईच्या राजकीय इतिहासात थरारक आणि निर्णायक ठरला आहे. जी चर्चा कालपर्यंत फक्त बंद दाराआड सुरू होती, तीच चर्चा आज उघडपणे राजकीय केंद्रस्थानी आली आहे. काही तासांपूर्वीपर्यंत जे चित्र स्पष्ट वाटत होतं, ते अचानक बदलून गेलं. मुंबई महापालिकेचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात जाणार, हा प्रश्न सकाळपासून सर्वांच्या मनात घोळत होता. निकालांनंतर असं वाटत होतं की आकडे स्पष्ट आहेत. भाजपकडे संख्याबळ आहे, शिंदे गटाची साथ आहे, त्यामुळे महायुतीचाच महापौर होईल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच चर्चा होती. अनेक राजकीय विश्लेषकांनीही हेच भाकीत वर्तवलं होतं. पण राजकारणात शेवटचा शब्द कुणाचाच नसतो, हे आज पुन्हा सिद्ध झालं. काल रात्रीपर्यंत सगळं काही शांत होतं. नगरसेवक हॉटेल्समध्ये, पक्ष एकसंध असल्याचं चित्र, बाहेर कुठलाही गोंधळ नाही. पण त्या शांततेच्या आड एक मोठं वादळ तयार होत होतं, याची जाणीव फक्त काही मोजक्याच लोकांना होती. आज पहाटेपासूनच मुंबईत काहीतरी वेगळं घडत असल्याची कुजबूज सुरू झाली. काही महत्त्वाचे फोन अचानक बंद झाले, काही नेते संपर्काबाहेर गेले, तर काहींनी मुद्दाम मौन पाळलं. शहर जागं झालं तेव्हा रस्ते नेहमीसारखेच होते, पण हवेत एक अनामिक तणाव दाटलेला होता. मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंत आणि हॉटेल्सपासून राजकीय बंगल्यांपर्यंत प्रचंड हालचाली सुरू होत्या. कोणतीही अधिकृत बैठक जाहीर नसतानाही गाड्यांची ये-जा वाढली होती. काही गाड्या अशा दिशेने जात होत्या ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. आणि या सगळ्या हालचालींच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा एकच नाव होतं: उद्धव ठाकरे. ज्यांना अनेकांनी राजकीयदृष्ट्या संपलेला मानलं होतं, तेच आज सट्टेच्या पटावर मध्यवर्ती स्थानावर आले. त्यांच्या एका सूचक विधानाने संपूर्ण समीकरण ढवळून निघालं. नशिबात असेल तर हे साधे वाटणारे शब्द प्रत्यक्षात 100% तयारीचा संकेत होते. सभागृहातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. माध्यमांचे कॅमेरे सज्ज होते. नगरसेवकांच्या गटागटात चर्चा सुरू होती आणि प्रत्येकाच्या नजरेत एकच प्रश्न होता: आज नेमकं काय होणार? त्यातच बातमी आली की शिंदे गट उद्धव ठाकरेंबाबत सकारात्मक भूमिका घेऊ शकतो. सुरुवातीला ही अफवा वाटली, पण काही ज्येष्ठ नेत्यांच्या हालचालींमुळे याला दुजोरा मिळाला. हा पाठिंबा केवळ महापौर बदलणारा नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारा होता. मुंबई हे केवळ शहर नाही, तर राज्याचं आर्थिक आणि राजकीय केंद्र आहे. त्यामुळेच कालपर्यंत भाजपच्या गोटात असलेला आत्मविश्वास आता अस्वस्थतेत बदलला.
शिंदे गटाची एक छोटी हालचाल संपूर्ण गणित उलटवू शकते याची जाणीवही भाजपला होती. त्यामुळेच त्यांच्याकडूनही जोरदार प्रयत्न सुरू झाले. दुसरीकडे मातोश्रीवरही सकाळपासूनच हालचाली वेगत घेत होत्या. शांत असलेले नेते अचानक सक्रिय झाले. संजय राऊत यांच्या विधानांनी पुन्हा चर्चेला उधाण आलं. त्यांनी थेट काहीही सांगितलं नाही, पण न बोललेले शब्दच जास्त बोलके ठरत होते. काँग्रेसकडूनही योग्य वेळी योग्य निर्णयाचे संकेत मिळत होते, तर अपक्ष नगरसेवकांची भूमिका देखील निर्णायक ठरत होती. एकनाथ शिंदे कालपर्यंत निश्चिंत वाटत होते, पण आज त्यांच्या गटातही तणाव स्पष्ट दिसत होता. उद्धव ठाकरेंनी कोणताही गाजावाजा न करता दोन्ही बाजूंवर दबाव निर्माण केला आणि एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखी खेळी केली. दुपारपर्यंत मुंबईत एक वेगळाच सन्नाटा पसरला होता. गुप्त भेटीगाठी सुरू होत्या आणि काहीतरी मोठं घडणार याची प्रत्येकालाच खात्री होती. हा बदल यशस्वी झाला तर मुंबईच्या कारभाराची दिशा पूर्णपणे बदलणार होती. याचे पडसाद केवळ मुंबईतच नव्हे तर विधानसभेपर्यंत उमटणार होते. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि चिंता यांचं विचित्र मिश्रण होतं. सोशल मीडियावर चर्चांचा अक्षरशः पूर आला होता, कारण राजकारण हे केवळ आकड्यांवर चालत नाही तर योग्य वेळी टाकलेल्या अचूक डावावर चालतं. आणि आज तो डाव ठाकरेंनी टाकला. आज जे अफवा वाटतंय ते उद्या इतिहास ठरू शकतं. मुंबईच्या राजकारणात जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिला मास्टर स्ट्रोक का म्हटलं जातंय हे आता स्पष्ट झालं आहे. ज्यांनी ठाकरेंना संपलेलं मानलं होतं त्यांच्यासाठी आजचा दिवस डोळे उघडणारा ठरलाय. पण या सगळ्यात पडद्यामागे नेमकं काय ठरलं? राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका काय होती? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विजयानंतर मुंबईचा विकास कोणत्या दिशेने जाणार? सभागृहात घोषणाबाजी सुरू असताना अनेकांचे लक्ष त्या रिकाम्या खुर्च्यांकडे होतं ज्यांनी शेवटच्या क्षणी आपली निष्ठा बदलली होती. हा केवळ सत्तेचा बदल नव्हता तर एका मोठ्या संघर्षाचा नवा अध्याय होता. राजकीय जाणकारांच्या मते मुंबईच्या तिजोरीवर नियंत्रण मिळवणं म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. आता या विजयानंतर भाजपची पुढची चाल काय असेल? देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे रणनीतिकार कोणता डाव टाकतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण दिल्लीतून संकेत मिळाल्याशिवाय मुंबईत पान हलत नाही असं मानलं जातं. अशावेळी ठाकरेंनी मारलेली ही मुसंडी दिल्लीपर्यंत नक्कीच हादरवणारी आहे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये आता एकच चर्चा आहे, ठाकरे इज बॅक. पण हे पुनरागमन किती टिकणार हे येणारा काळच ठरवेल. प्रशासकीय पातळीवरही आता मोठ्या बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे. नवीन महापौर आल्यानंतर आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेली समीकरणं कशी असतील यावर मुंबईच्या पायाभूत प्रकल्पांचा वेग ठरणार आहे. पावसाळ्यापूर्वीची कामं, मेट्रो, कोस्टल रोड सगळ्यावरच नवीन सत्तेचा प्रभाव दिसणार आहे. मुंबईकरांसाठी हे केवळ राजकीय नाट्य नाही तर त्यांच्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेलं वास्तव आहे. त्यांच्या खिशावर, त्यांच्या सुविधांवर याचा परिणाम होणार आहे.